क्रांतिकारी जय भीम। 1 जानेवारी हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे, महाउत्सव आहे। महाराष्ट्रातून नव्हे देशातून जगभरातून अनुयायी पुण्यामध्ये विजयस्तंभाला सूर्य दिनानिमित्त अभिवादन करायला येत असतात। परंतु अभिवादन करायला येत असताना महाराष्ट्रामध्ये जे काही टोल नाके आहेत, ह्या टोल नाक्यावर आपल्या भीम अनुयायांच्या गाड्या अडवल्या जातात। परंतु राजकीय पक्षांच्या लोकांना कोणीही अडवत नाही, त्यांना टोल माफी दिली जाते। कुंभमेळ्याच्याही लोकांना टोल माफी केली जाते। परंतु त्याच कुंभमेळ्याच्या धर्तीवरती, राजकीय पक्षांच्या सभेच्या धर्तीवरती 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला जे भीम अनुयायी पुण्या इथे अभिवादनासाठी येणार आहेत त्यांनाही टोल माफी दिली पाहिजे। आणि त्या दिवशी अगर कोणी गाडी अडवली तर भीम अनुयायी तो टोल तोडल्याशिवाय राहणार नाही। सरकारला माझी विनंती आहे, आपण लवकरात लवकर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी या महाराष्ट्रामध्ये टोल माफीची घोषणा करावी, ही आमची विनंती आहे। जय भीम। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक